नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दानेश शरद मराठी ग्रामर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। चला मित्रांनो, आज आपल्याला बघायचं बघा ठाणे ग्रामीण चालक पोलीस भरतीचा पेपरचा आज आपल्याला विश्लेषण पाहायचं मित्रांनो। चला तर पाहूया मग ठाणे ग्रामीण चालक पोलीस। बघा रे, पहिला प्रश्न काय होता, मराठी भाषेत एकूण महाप्राण वर्ण किती आहेत असा प्रश्न विचारला मित्रांनो। मराठीमध्ये महाप्राण वर्ण बघा रे बघा, महाप्राण वर्ण एक तर 1 आहे किंवा 14 आहेत। आता एक तर पर्याय आपल्याला कुठे दिलेला नाहीये, 12, 16, 14 आणि 10। बघा 14 पर्याय आहे, पर्यायामध्ये 14 पर्याय आहे। पर्याय क्रमांक 2 आहे मित्रांनो। काय रे, पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे बघा, आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 1 आहे म्हणलं स्वतंत्र महाप्राण वर्ण एकच आहे, हो तेवढा। 14 कोण आहेत रे, बघा 14 महाप्राण कोण आहेत बघा रे, रांगेतलं दुसरं अक्षर म्हणजे स्पर्श व्यंजन रांगेतलं काय रे, दुसरं अक्षर बघा, क ख ग घ ज्ञ च छ ज झ न ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म। त्यानंतर बघा आता रांगेतलं दुसरं अक्षर म्हणजे कोण रे, रांगेतलं दुसरं अक्षर कोण आहे बघा, ही रांग दुसरी आहे, ही पहिली ही दुसरी, दुसरी रांग। त्यानंतर रांग चौथी, ही रांग चौथी आहे बघा, ही 2 रांग, ही चौथी रांग। ह्याच्यामध्ये 5 आहेत एकूण आणि ह्याच्यात 5 आहेत, 5 आणि 5 किती झाले रे, 10 झाले बघा। त्यानंतर बघा 3 आहेत, स श आणि श, हे 3 उष्ण वर्ण सुद्धा महाप्राण आहेत। आणि एक राहिला चौथा ह नावाचा, हे स श श 3 आणि ह 1 4, हे 10 + 4 एकूण 14 वर्ण आहेत बघा। किती वर्ण आहेत, 14 महाप्राण वर्ण आहेत। स्पर्श व्यंजन रांगेतील दुसरी रांग, स्पर्श व्यंजन रांगेतली चौथी रांग आणि स श श सर्व उष्मे वर्ण आणि महाप्राण 1 4 असे ह 1 4 ह 1 14 असे 10 + 3 + 1 असे मराठीमध्ये एकूण महाप्राण वर्ण 14 वर्ण दिलेले आहेत मित्रांनो। चला पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा बघा रे, पुढचा प्रश्न आपण बघूया बघा, योग्य पर्याय निवडा म्हणजे काय म्हणलं रे, योग्य पर्याय निवडा। आता योग्य पर्याय निवडा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बघा, पहिलं ऑप्शन आहे, 1 चा ऑप्शन दिलेला आहे, 2 सजातीय स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर निर्माण होतो। 2 सजातीय स्वर, सजातीय स्वर कोण आहेत रे बघा, अ अधिक आ बरोबर आ, बघा अ अधिक आ बरोबर आ हे सजातीय स्वर आहेत, किंवा अ अधिक अ आलं, आ अधिक अ आलं तर सजातीय स्वर झाले। मात्र असं तयार होत आहे बघा, 2 सजातीय स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर बनतो असं नाही होत, 2 विजातीय स्वर एकत्र वगैरे काय होतात, विजातीय स्वर एकत्र येतात। म्हणून पहिलं ऑप्शन चुकीचं आहे, काय रे, चुकीचं आहे। खालचा ऑप्शन बघा, आता एकच व्यंजन 2 वेळा जोडले गेले की त्यास द्वित असे म्हणतात, बरोबर आहे मित्रांनो का। क अधिक क जोडलं तर डबल क होतं, याला द्वित म्हणतात। काय म्हणतात याला, द्वित असं म्हणायचं बघा। त अधिक त जोडलं डबल त झालं तर याला काय म्हणायचं रे, द्वित असं म्हणायचं आहे। खालचं ऑप्शन बरोबर आहे, म्हणजे दुसरं ऑप्शन बरोबर आहे, पहिलं चुकीचं आहे। आता इथं काय दिलं बघा, 1 बरोबर, 1 बरोबर होऊ शकत नाही, 2 बरोबर, 2 बरोबर आहे, दोन्ही बरोबर नाहीत, 1 चुकीचं आहे पहिलं आणि दोन्ही चुकीचं ऑप्शन आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 बघा रे, पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे। पुढचं ऑप्शन बघा रे, नदीतून हे पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे, पूर्वरूप बघा रे, नदीतून म्हणलेलं आहे। आणि खाली म्हणले खिडकीत हे पररूप संधीचं उदाहरण आहे। याची फोड करायची मित्रांनो बघा, नदीतून मध्ये नदी अधिक आतून, आता नदीमधून बाहेर पडतो रे ई, पुढे आहे आ, शब्द बनणार आहे नदीतून। काय बनणार आहे शब्द रे, नदीतून। आता नदीतून करत असताना या दी चा वापर केलाय, दी मध्ये ई आहे, ई चा वापर केलाय, आ काढून टाकले, दाणा कुठे वापरलेला नाहीये, म्हणून पहिल्या स्वराचा वापर केला बघा रे, दुसऱ्या स्वराचा वापर केलेला नाहीये। पहिल्या स्वराचा जर वापर केला असेल तर त्याला म्हणतात पूर्वरूप संधी। काय म्हणतात रे, पूर्वरूप संधी। म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे बघा, पहिलं विधान बरोबर आहे। दुसरं विधान बघा, आता बघा दुसरं विधान बघा, खिडकीत हे पररूप संधीचं उदाहरण आहे। आता तुम्ही खिडकीत
या शब्दाची जर फोड केली वगैरे खिडकीत तर काय होणार आहे खिडकी आत अधिक आत काय खिडकी अधिक आत खिडकीतून सुद्धा ई बाहेर पडते पुढे आ आहे आणि शब्द तयार होणार आहे बघा खिडकीत म्हणजे इथं सुद्धा पहिल्या स्वराचा वापर केलाय दुसरा स्वराचा लोप केलाय म्हणून ही सुद्धा काय रे पररूप संधी नाहीये काय आहे पूर्वरूप संधी आहे म्हणजे दुसरं विधान चुकीचं दिले पहिलं विधान बरोबर दिले याच्यामध्ये सुद्धा फक्त एक बरोबर दोन बरोबर दोन्ही बरोबर दोन्ही चूक फक्त एक बरोबर आहे मित्रांनो फक्त एक बरोबर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच ये त्याचं काय रे अचूक उत्तर देण्यात आलेलं आहे चला पुढचा प्रश्न वगैरे बघा विशेष नामाचे अनेकवचन होत नाही म्हणले काय म्हणले रे विशेष नामाचे अनेकवचन होत नाही बरोबर आहे मित्रांनो विशेष नामाचं कधीच मराठीमध्ये अनेकवचन होत नाही बघा रे पहिलं विधान बरोबर आहे काहीच अडचण नाहीये सामान्य नाम व भाववाचक नाम यांचे अनेकवचने होतात मित्रांनो ध्यानात ठेवा मराठीमध्ये फक्त आणि फक्त सामान्य नामाचंच अनेकवचन होतंय कुणाचं अनेकवचन होतं रे सामान्य नामाचंच अनेकवचन होतंय दुसऱ्या नामाचं अनेकवचन होत नाही खालच्या मध्ये बघा सामान्य नामाची व भाववाचक नामाचे म्हणले सामान्य नामाचं होतंय पण भाववाचक नामाचं होत नाही म्हणून भाववाचक नाम म्हटल्यामुळे खालचं विधान चुकीचं आहे वगैरे दुसरं विधान चुकीचं आहे पहिलं विधान बरोबर आहे याच्यामध्ये सुद्धा फक्त ए बरोबर येते काय रे फक्त एक बरोबर येते दुसरं चुकीचं विधान म्हणून याच्यामध्ये पहिलं ए बरोबर आहे काय रे फक्त एक बरोबर आहे मित्रांनो चला बघा अपकर्षवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणतं म्हणले मित्रांनो अपकर्षवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय रे बघा ज्या क्रियाविशेषण अव्ययामधून स्थळ काळ रीत पद्धत समजते त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात अपकर्षवाचक क्रियाविशेषण अव्यय मित्रांनो थोडासा आहे काय रे थोडासा आहे अपकर्षवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे बघा पुढचा प्रश्न बघायला चला अरबी शब्दांचा योग्य पर्याय निवडा म्हणले अरबी शब्द कोण मित्रांनो बघा रे जिल्हा हे अरबी शब्द आहे त्यानंतर गरीब हा अरबी शब्द आहे दर्जा हा सुद्धा अरबी शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे बी बरोबर आहे काय रे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे बघा निशाणा महिना हा शब्द काय रे फारसी शब्द आहे काय आहे फारसी म्हणून अरबी होऊ शकणार नाही बघा इमान कमान असं होत नाही जंगल वगैरे असं नाहीये म्हणून पर्याय 1 नाही सी नाहीये फक्त बी बरोबर आहे काय रे फक्त बी बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे अरबी शब्द आहे ते चला पुढे बघायला बघा पुढील वाक्यातील विधेय पूरक कोणतं म्हणले काय म्हणले रे विधेय पूरक कोणते म्हणले बघा पावसाळ्यात सगळीच झाडे हिरवी होतात विधेय पूरक मध्ये मित्रांनो ध्यानात ठेवा वगैरे विधेय पूरक काय असते ज्या वाक्यामध्ये कर्म दिलेलं नसतं आणि ज्या शब्दाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्याला म्हणतात विधेय पूरक बघा अरे पावसाळ्यात सगळी झाडे हिरवी होतात होणारी कोणात रे झाडे येतं झालेली कोणात रे झाडे येतं झाडे या वाक्यामध्ये हिरवी हा शब्द वगैरे हिरवी हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द जर नाम असेल किंवा विशेषण असेल किंवा क्रियाविशेषण असेल तर त्याला विधेय पूरक म्हणतात मित्रांनो त्या वाक्यातलं काय हिरवी हे काय रे रंग आहे म्हणून ते विशेषण आहे म्हणून वाक्यातलं बघा रे विधेय पूरक हा घटक कोण आहे हिरवी आहे मित्रांनो काय आहे हिरवी आहे ध्यानात ठेवा पुढे बघा वाटेत सायकल नादुरुस्त झाली म्हणून मला या वयास उशीर झाला या वाक्याचा प्रकार ओळखा म्हणले मित्रांनो बघा परत एकदा वाक्य वाचा खूप महत्वाचं वाक्य आहे वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला या वयास उशीर झाला या वाक्यामध्ये मित्रांनो बघा रे वाटेत मोटार नादुरुस्त झाली हे पहिलं वाक्य आहे कोणतं वाक्य रे पहिलं वाक्य आहे पहिल्या वाक्याचा परिणाम जर दुसऱ्या वाक्यावर झाला असेल काय रे दुसऱ्या वाक्यावर झाला असेल पहिल्या उपवाक्याचा परिणाम जर दुसऱ्या उपवाक्यावर झाला तर त्याला म्हणायचं आहे परिणाम बोधक काय रे परिणाम बोधक बघा परिणाम बोधक आहे आणि परिणाम बोधकचं वाक्य काय असतं रे संयुक्त वाक्य असते म्हणून पर्याय क्रमांक बी बरोबर आहे मित्रांनो ध्यानात ठेवा पहिल्या उपवाक्याचा परिणाम जर दुसऱ्या उपवाक्यावर झाला तर परिणाम बोधक असते आणि दुसऱ्या उपवाक्याचा परिणाम जर पहिल्या उपवाक्यावर झाला तर कारण बोधक असते तुमच्यावर फक्त परिणाम होऊ देऊ नका म्हणजे बरं आहे ध्यानात ठेवा बघा रे चला पहिल्या उपवाक्याचा परिणाम दुसऱ्या उपवाक्यावर झाला परिणाम बोधक झालं त्या परिणाम बोधक वाक्यालाच संयुक्त वाक्य असं म्हणायचं आहे न्यूनत्व बोधक उभयामध्ये किंवा न्यूनत्व मध्ये कमीपणा दिलेला असतो आणि हा कमीपणा वाक्यामध्ये पण परंतु किंतु अरे बाकी
आणि परी यासारख्या शब्दानं कमीपणा दाखवला जातो, त्याला म्हणायचा न्यूनत्व बोधक. कारण बोधक मध्ये काय असतं रे, दुसरं वाक्य पहिल्या उपवाक्याचं कारण असते, त्याला म्हणायचं कारण बोधक. संकेत बोधक मध्ये एक अट दिली असती आणि ही अट जर तर, जरी तरी किंवा तरी या वाक्यानं दाखविली गेली असते, याच्यामध्ये काही कंडिशन असते पूर्णपणे. आपल्या वाक्यामध्ये पहिल्या उपवाक्याचा परिणाम दुसऱ्या उपवाक्यावर झाला म्हणून त्याला परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हटलं गेलं होतं. मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आहे वृत्तावरती भुजंग पर्यात या वृत्तामध्ये एकूण किती अक्षरे आहेत असा प्रश्न विचारण्यात आला मित्रांनो. भुजंग प्रयात, अरे भुजंग प्रयात या वृत्तामध्ये एकूण मित्रांनो 12 अक्षर असतात. त्यामध्ये 12 अक्षर दिले असतात आणि त्याच्यामध्ये 6व्या अक्षरावर काय असते रे, यती असते. यती म्हणजे मित्रांनो त्या 6व्या अक्षरावर थांबलं जातं किंवा पॉज घेतला जातो, त्याला म्हणायचा यती. आणि भुजंग पर्यायामध्ये एकूण 12 अक्षरे असतात. भुजंग पर्यायामध्ये 5व्याच्या वर नसते, यती म्हणून हा चुकीचा आहे. 12 अक्षरे असतात पण 5व्या वर नसते. 13 आहेत म्हणलं, 13 चुकीचा आहे, 10 नाहीये. कळलं रे, म्हणून बघा 12 व 6 हे बरोबर आहे 12 अक्षर आणि यती 6व्या अक्षरावर आहे. चला भुजंग पर्यायात ही अक्षर वृत्त आहे, बरोबर आहे. खालील विधानांचा विचार करा म्हणले. मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दशक्ती असते त्याला लक्षण म्हणतात. असं नाही मित्रांनो, ध्यानात ठेवा. मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते त्याला व्यंजन असे म्हणतात. इथं उदाहरण लक्षण दिलेलं आहे मग पहिलं विधान चुकीचं आहे. काय रे, चुकीचं आहे. बघा पुढचं उदाहरणाचा शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळलेला दुसरा असा अर्थ व्यक्त घ्यावा लागतो, या शब्दशक्तीस व्यंजना म्हणतात. असं नाहीये, त्याला लक्षण म्हणतात मित्रांनो. म्हणून दुसरं विधान सुद्धा चुकीचं आहे. दोन्ही विधान चुकीचं आहे. आता याच्यामध्ये पर्याय बघा, कुठे ए बरोबर दिले, 2 बरोबर दिले, दोन्ही बरोबर दिले, दोन्ही चूक दिले, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे. काय रे, पर्याय क्रमांक डी हे त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचा समास कोणता म्हणले. पंकजला अंडरलाईन केलं मित्रांनो. पंकज ध्यानात ठेवा रे, पंकज मध्ये दुसरा जो आहे तो जचा अर्थ आहे जन्मणारा. काय रे, जन्मणारा. आणि पंक म्हणजे चिखलात. रे चिखलात, चिखलात जन्मणारा कोण असतो रे, कमळ आहे. वाक्यामध्ये दुसरं पद धातू साधित आहे. ज हे काय रे, धातू आहे. ज्या वाक्यामध्ये दुसरं पद धातू असते त्याला उपपद तत्पुरुष समास म्हणतात. आता उपपद कुठं पर्याय दिलेला नाहीये, मात्र याचा मेन प्रकार दिला तत्पुरुष समास, म्हणून उत्तर आहे तत्पुरुष समास. कर्मधारय समासामध्ये महादेव, महाराष्ट्र असे उदाहरण असतात. एक पद नाम असतं, एक पद विशेषण असतंय, म्हणून हे होऊ शकणार नव्हतं. अव्ययभाव समासामध्ये आ, यथा, प्रति, बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर किंवा शब्दांची द्विरुक्ती झालेली असते पूर्णपणे, त्याला म्हणतात अव्ययभाव समास. आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदांना महत्व दिले असतं. त्याच्यामध्ये इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. इतरेतर द्वंद्व मध्ये आणि व यासारख्या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर करतात मित्रांनो. वैकल्पिक मध्ये किंवा वा अथवा यासारख्या वैकल्पिक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो वैकल्पिक बोधक. त्यानंतर समाहार द्वंद्व समासामध्ये त्याच्यासोबत इतर गोष्टींचाही समावेश केला जातो, त्याला म्हणायचं आहे सॉरी द्वंद्व नाही रे मित्रांनो, काय आहे, द्विगु आहे. द्विगु मध्ये काय असतं, संख्या दर्शक पद असतं, म्हणजे पूर्ण संख्याच्या मध्ये दिले असते, त्याला म्हणायचं आहे द्विगु समास. तसं पंचपाळ 5 पाळ्यांचा समूह म्हणून त्याला म्हणायचं द्विगु समास. चला उत्तर आपलं पंकजचं उत्तर होतं तत्पुरुष समास. काय होतं रे, तत्पुरुष समास. त्याचं अचूक उत्तर आहे उपपद तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 12 बघा रे. खालीलपैकी तद्भव शब्दाची योग्य जोडी कोणती म्हणले. बघा रे, पुत्र पाय, हे पुत्र हा शब्द तत्सम आहे. बघा रे, धर्म पिता हा शब्द तत्सम आहे. सत्कार उत्सव हा सुद्धा शब्द तत्सम आहे. ओठ घाम मात्र ओष्ठ पासून बघा रे, ओष्ठ पासून घाम आले आणि घर्म पासून घाम आले. तत्सम शब्दामध्ये काहीतरी बदल होऊन आला असेल, काय झालं असेल, बदल झाला असेल तर त्याला म्हणायचं आहे तद्भव शब्द. काय म्हणायचं रे, तद्भव शब्द असे म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. ओठ आणि घाम, पर्याय क्रमांक बी हे त्याचं अचूक उत्तर देण्यात आलेलं आहे. चला
तक्षक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता म्हणले? तक्षक. मित्रांनो ध्यान ठेवा, सांगा बरं मला तक्षक कशामध्ये रे? तक्षकचा अर्थ आहे बघा मित्रांनो भुजंग. भुजंग म्हणजे काय? साप. अही याला म्हणायचं आहे भुजंग, साप. सापाला अजून कुठला शब्द याच्यामध्ये समानते बघा? सुगी, जलद, मैना. हे उरग म्हणजे काय रे? साप आहे बघा. भुजंग म्हणजे साप आहे, अही म्हणजे साप आहे, सर्प म्हणजे साप आहे. त्याला तक्षकला उरग हा शब्द समानार्थी आहे. उरग म्हणजे साप येतो मित्रांनो. काय तो रे? साप येतो बघा. मैना पोपटाची मैना असते. जलद म्हणजे काय रे? ढग आहे, पाणी देणारा. बरोबर आहे का नाही? म्हणून तो उत्तर आहे उरग. काय उत्तर आहे रे? उरग. बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ओनामा करणे म्हणजे काय? मित्रांनो ओनामा करणे म्हणजे सुरुवात करणे आहे. आणि ते विचारले तुम्हाला ओनामा करणे म्हणजे काय रे? सुरुवात करणे. सुरुवात करण्याचा ऑप्शन कुठे दिलेला आहे बघा रे? संगनमत करणे, आव आणणे, फस्त करणे आणि काय सुतवाच करणे. मित्रांनो सुतवाच करणे म्हणजेच काय रे? सुरुवात करणे बघा. काय रे? सुरुवात करणे आहे. ओनामा करणे आहे. हा बी वाक्य प्रश्नच आहे. बरोबर आहे का रे? म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं अचूक उत्तर आहे. ओनामाला अजून एक आहे श्री गणेशा करणे. काय करणे रे? श्री गणेशा करणे. नंतर पाया भरणे हे वाक्य प्रचाराचे समान अर्थाचे वाक्य प्रचार मित्रांनो. त्याचा अर्थ आहे सुतवाच करणे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं अचूक उत्तर देण्यात आलेलं होतं मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न आहे गळा मोकळा करणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय म्हणले? गळा मोकळा करणे, गाणे गायने अजिबात नाही मित्रांनो. पेचात अडकणे अजिबात नाही. कुठं काय भूकशब्दी करणे अजिबात नाहीये. संकटातून सुटका करणे असा त्याचा अर्थ होऊ शकतो मित्रांनो. होणारच आहे पूर्णपणे. गळा मोकळा करणे म्हणजे संकटातून मुक्त सुटका करणे किंवा मुक्त करणे. संकटातून सुटका करणे. बघा शुद्ध शब्द विचारलाय पुढचा औचित्य, 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 औचित, औचित्य. बघा मित्रांनो बघा औचित्य मध्ये जो ची दिले आहे हा ची चुकीचा आहे पूर्णपणे. त्यानंतर ह्या औचित्य मध्ये बघा दुसरा दोन मात्रे आहेत, दोन मात्रे आहेत इथे, परंतु डबल त आहे इथे, सिंगल त आहे इथे, डबल त आहे. ही चुकीचं आहे. डबल दुसरी ची नसते याचे, डबल त नसते. याच्यामध्ये पहिली ची दिलेली आहे. परंतु ध्यानात ठेवा औचित्य मध्ये इथं सिंगल त दिलाय, त्याला अर्धा त असते. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे बघा. असली जात औचित्य बघा असा शब्द आहे बरोबर. करेक्ट शब्द आहे औचित्य. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक डी बघा. पुढे वगैरे होती वदन चंद्राच्या दर्शनाची आसती अर्ध तू चंद्र द्यावा कृपा याहून कोणती म्हणले मित्रांनो. आणि या वाक्यातला अलंकार ओळखा म्हणले. काय म्हणले? अलंकार ओळखा म्हणले. मित्रांनो ध्यानात ठेवा. पप्या इकडे बघ, तू जर काय केलास तुझ्या मैत्रिणीला भेटायला म्हणजेच तुझ्या एक्स गर्लफ्रेंडला भेटायला तू तिच्या गल्लीमध्ये गेलास आणि तुझ्यातल्या त्या गल्लीतल्या मित्रांना तुला अगोदरच सांगितलं होतं की तू ह्या टायमाला ती घरी असते, ह्या टायमाला भेटायला ये. बघले मित्रा तू भेटायला गेला तुझ्या गल्लीमध्ये. कुठे गेलास? गल्लीमध्ये तिच्या भेटायला गेलास. आणि भेटायला गेल्यानंतर ध्यानात ठेव तिच्या घरी ऑलरेडी तिच्या घरी तिचे वडील घरीच होते पूर्णपणे. आणि तुझ्या मित्रांना तुला सांगितलं तू गल्लीमध्ये गेलास आणि गल्लीमध्ये तुझ्या मित्रांना फोन करून सांगितलं अरे बाबा पप्या तिचे वडील घरीच आहेत, तू घरी जाऊ नको किंवा दाराकडून जाऊ नको. तरी तू ऐकला नाहीस आणि तू तसाच गल्ली फिरत गेलास पूर्णपणे. गपचिप तिनं बाहेर खिडकीतून आली आणि तिला सांगितलं गपचिप निघून जा, वडील आहेत घरी पटकन निघून जा इथून पूर्णपणे. म्हणजे काय रे? काय सांगितलं बघा रे? होती वदन चंद्राच्या दर्शनाची आसती अर्ध तू चंद्र द्यावा कृपा याहून कोणती. तुझी काय होती? आस होती तिला भेटावा जाऊन म्हणून, परंतु तिने तुला काय दिलेलं आहे? अर्ध चंद्र दिलाय. अर्ध चंद्र देणे म्हणजे मित्रांनो हकालपट्टी करणे. काय करणे? हकालपट्टी करणे. बघा होती वदन चंद्राच्या दर्शनाची आसती. तुला तिचं वदन म्हणजे काय? मुख, थोबाड बघण्याचं तिचं तुला काय होते? आस होती, म्हणजे तुला अपेक्षा होती. परंतु तिने तुला काय केले? अर्ध चंद्र दिलाय. म्हणजे अर्ध चंद्र देणे म्हणजे काय? हकालपट्टी करणे. हे उदाहरण आहे मित्रांनो व्याज स्तुतीचं. कुणाचं रे? व्याज स्तुतीचं असते बघा. तुमच्या चेतना गुणोक्तीमध्ये निर्जीव वस्तू सजीवाप्रमाणे कृती करते म्हणून बी होत नाही. अरे अन्योक्तीचा काही संबंध नाही पूर्णपणे. आणि व्याजोक्ती अलंकार नसते म्हणून पर्याय क्रमांक डी उत्तर आहे बघा. व्याज स्तुतीमध्ये बाहेरून स्तुती आतून निंदा किंवा आतून स्तुती बाहेरून निंदा अशा प्रकारचं वर्णन केलं गेलं असते पूर्णपणे. त्याला म्हणतात व्याज स्तुती अलंकार. बरोबर आहे. शुद्ध शब्द ओळखा म्हणजे परत एकदा बघा. शुद्ध शब्द ओळखा. शुश्रूषा पहिला उकार आहे. चुकीचा आहे मित्रांनो बघा. इथं पहिला आहे
इथं दुसरा ह्याचा आहे, दुसरा नसतो, ह्याचा पहिला असतो, ह्याचा दुसरा असतो. हा पण पर्याय चुकीचा आहे. बघा पहिला ही आहे, ही दुसरा आहे. बघा असं असते शु श्रु शा. शूचा पहिला, श्रूचा दुसरा, म्हणजे पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी हे त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. सी उत्तर आहे बघा अचूक. चला पुढे आहे 1 अधिक 1 संधिवर कामा मित्रांनो. बघा रे 1 अधिक 1 क मधून मित्रांनो अ बाहेर पडतंय. पुढे आहे ए. बघा रे बघा अ किंवा पुढे ए किंवा ए आलं तर त्याचा ऐ होतो. ऐ म्हणजे 2 मात्रे असतात. 2 मात्रे असणारा पर्याय कोणता बघा रेवाच्यामध्ये. बघा शब्दांवरती 2 मात्रे. बघा पर्याय क्रमांक सी मध्ये 2 मात्रे येतं, म्हणजे शब्द बनणार आहे मित्रांनो एक 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 एक. बघा रे एक एक शब्द बनणार आहे. पर्याय क्रमांक सी हे त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक सी. बघा रे एक एक असं नसतंय, असं होऊ शकत नाही. एक एक मध्ये हे तुमच्या विशेष संधीमध्ये उदाहरण येऊ शकतं, म्हणून पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. बघा रे पुढचा प्रश्न आहे बघा, मराठी वर्णमालेत एकूण किती मृदू वर्ण आले मित्रांनो. मृदू वर्ण विचारले. बघा रे मृदू वर्ण कोण कोण असतात. बघा रे बघा मृदू वर्ण 13, 37, 21 आणि 14. मित्रांनो मृदू वर्णामध्ये मित्रांनो ध्यान ठेवा सर्व स्वर मृदू वर्णामध्येच मोडतात. स्वर आहेत 14. स्वर आधी मृदू वर्णामध्येच येतात, ते आहेत 2. बघा रे बघा त्यानंतर मृदू वर्णामध्ये अजून कोण येतं रे बघा तिसरी आणि चौथी लाईन येते. कोणाची रे स्पर्श व्यंजन रांगेतली तिसरी रांग व चौथी रांग. याच्यामध्ये तिसरी आणि चौथ्या रांगेमध्ये एकूण 10 वर्ण आहेत पूर्णपणे. 5 आणि 5 10. त्यानंतर अनुनासिक म्हणजे काय रे पाचवी रांग इथे आहे, त्याच्यात 5. येरल व बघा 4 आणि नंतर येतात किती झाले रे बघा 14 आणि 2 16, 16 आणि 10 26, 26 आणि 5 26 आणि 5 येतात 31, 31 आणि 4 35. अजून कोण राहिले बघा रे एक ह आणि एक ल. ह आणि एक ल असे मित्रांनो 37 वर्ण एकूण काय रे मृदू वर्ण आहेत मित्रांनो. किती रे 37 मृदू वर्ण आहेत. ध्यानात ठेवा. पुन्हा एकदा बघा 37 संख्या कशी आली बघा रे सर्व स्वर. काय रे बघा सर्व स्वर. सर्व स्वर किती आहेत रे 14 आहेत. स्वरादी किती आहेत रे 2 आहेत बघा 2. त्यानंतर बघा खाली येतंय स्पर्श व्यंजनाची रांग. कोणाची ते आहे स्पर्श व्यंजनांची रांग. या रांगेमध्ये काय रे बघा दुसरी रांग तिसरी रांग आणि चौथी रांग आणि पाचवी रांग. याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 5 5 5 वर्ण आहेत. किती झाले 5 5 5 आहेत, म्हणजे किती झाले पुढे 15 झाले. किती झाले 15. बघा नंतर आहे तेव्हा 4 येरलवस. येरलव किती झाले रे 4. त्यानंतर बघा ह आहे आणि ल आहे असे 2 आहेत. 4 आणि 2 6 मित्रांनो. 6 आणि 2 8, 8 9 10 11 12, 12 आणि 10 22, 22 आणि 15. बघा 5 आणि 2 7, 3 आणि 2 आणि 3 म्हणजे 37 वर्ण आहेत. किती झाले 37 वर्ण आहेत. बघा असे एकूण 37 वर्ण येतात. अशा प्रकारचा हा ठाणे ग्रामीण पोलीस स्थानकचा पेपर होता मित्रांनो. मराठीचा पेपर. याच्यामध्ये काही प्रश्न अतिशय दर्जेदार विचारण्यात आले होते मित्रांनो. असेच दर्जेदार प्रश्नांचं विश्लेषणासाठी आपलं YouTube चॅनल फॉलो करा मित्रांनो. असंच नवीन नवीन व्हिडिओ आपण विश्लेषण घेऊन येणार आहोत. तत्पूर्वी आजच्या लेक्चरपुरतं आपण इथं थांबूयात. धन्यवाद मित्रांनो. असेच आपला व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.